नमस्कार मित्रांनो, आपण नाही का आज हरण्या किंवा अंडाशयाची वृद्धी या बिमारीवर थोडीशी चर्चा करणार आहोत। ही जर बिमारी झाली तर माणसाने काय करायला पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शस्त्रक्रिया, ऑपरेशन करणं हा सगळ्यात मोठा आणि गुणकारी इलाज आहे। पण जर तुम्हाला ऑपरेशन जर टाळायचं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाही का जे पैलवान वापरतात ती लंगोट वापरायला पाहिजे। कारण ते त्यामुळं नाही का तुमची जे अंडाशयाची वृद्धी होती ती मात्र होत नाही, यामुळं तुम्हाला त्रास होत नाही। त्याच्यामध्ये नाही का अजून असे बरेच इलाज आहेत। नारायण तेल जे आहे तर त्यांनी नाही का रोज 2 टाईम सकाळ संध्याकाळ जर थोडीशी मसाज केली, मालिश केली तर त्याच्यामुळे बी थोडासा फरक पडतो। त्याच्यानंतर नाही काय का अजून अशा काही गोष्टी आहेत जेणेकरून नाही का आंबे हळद, ओवा, एरंडाचं तेल, बी किंवा सर्व प्रकारसारखे घेऊन थोडे सामान घेऊन जर त्याचं मिश्रण गरम केलं आणि ते जर लावलं तर यामुळं बी चांगला फरक पडतो। याच्यामधून नाही का आपल्याला जे आपण जे पोटातून जे औषधं घेणार आहेत त्यामध्ये नाही का हिरड्याचं चूर्ण आणि एरंडाचं तेल हे जर समप्रमाणात 1-1.5 ग्रॅम जर घेतलं तर त्याच्यामुळे बी सूज हे अशा गोष्टी कमी होतात। त्रिफळा चूर्ण आणि गोमूत्र ह्यांचं समप्रमाणात जर घेतलं त्याच्यामुळे बी फरक पडतं। जेवण मात्र नाही का कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे। तुम्ही जर जेवण 1 भाकर खात असाल तर पाव भाकर किंवा 1.5 भाकर खात असाल तर 1.25 भाकर खायला पाहिजे। दही, ताक असे पदार्थ घेऊ नयेत। आणि अति प्रमाणात मैथून, सायकलवर चालणे, धावणे अशा गोष्टीचं प्रमाण थोडंसं कमी करायला पाहिजे। किंवा सायकलीवर तर फिरायलाच नाही पाहिजे आणि पळायला बी नाही पाहिजे। यामुळं नाही का तुम्हाला जो आजार आहे त्याचा मात्र मोठ्या प्रमाणात त्रास होतो। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाही का तुम्ही जे पैलवान वापरतात ती लंगोट ही मात्र त्यासाठी फार मोठा इलाज आहे। तुम्ही जर लंगोट वापरले तर तुमचा त्रास मात्र कमी होऊन जातो। ऑपरेशनची गरज जर वाटलीच फार प्रमाणात असेल तर शस्त्रक्रिया करायला पाहिजे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।